गोलंदाजी चांगली पाहायला भेटली, परंतु कुठेतरी अक्कूकडून चुकी होताना आपल्याला पाहायला भेटली. एक वेळ असते सुजित, जेव्हा अचानक चेंडू आपल्या दिशेने येतो ना झेलचा, तेव्हा असं वाटतं की तो पकडावा पकडावा, परंतु ती वेळ कुठेतरी आपल्याला अचूक माहिती पडते. चला वळतोय सामन्याकडे. पुन्हा एकदा जयेश यांचा आपण पाहू शकता थोडंसं स्लाइस केलेला चेंडू पाहायला भेटला. 2 चेंडू 5 धावा इकडे स्कोर कार्डवर जमा होताना पाहायला भेटत आहेत. पुन्हा एकदा जयेश आपल्याला सज्ज होताना पाहायला भेटत आहेत. समोर आपण पाहतोय वसीम यांना. वसीम यांना देखील आपण वारंवार पाहिलेलं आहे, किंजल स्पोर्ट्समध्ये पाहिलेलं आहे. त्यानंतर बरेच अशा स्पर्धांमध्ये वसीम यांना देखील चांगली फलंदाजी करताना आपण पाहिलेली आहे. आपण पाहतोय स्पर्धा अजिंक्य तारा मित्रमंडळ नगरसेवक चषक 2026 महासंग्राम. पुन्हा एकदा गॅपच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, चेंडू सरळ निघून गेला, भुर्र सीमारेषा पार, चौकार. स्वभावाचे आणि अत्यंत गुणवंत असलेले आमचे अजिंक्य ताराचे एक सितारे म्हटलं तर सागर यांचं इकडे आगमन झालं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल. स्वागतम सुस्वागतम सागर. पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट इथे होताना आपल्याला पाहायला भेटतोय. नक्कीच सागर यांच्याकडून देखील आपल्याला जे वायफायची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे, त्यांच्याकडून सकाळी सातत्याने मी पाहिलं की जवळजवळ 7:30 वाजता येऊन त्यांनी पूर्ण कनेक्शन जॉईंट केलं. पुन्हा एकदा स्लाइस केलं. डीजे मास्टर कुठेतरी भडकलेत मला वाटतंय. छोटीशी स्माईल पाहायला भेटली. षटक संपलेला. 1 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोचल्या 12 या आकड्यावरती. देऊया संधी डीजेला. ऐकूया एक सुमधुर संगीत. डीजे. नक्कीच आपण पाहतोय घरात नेटवर्क आपण पाहतोय चांगलं प्रेक्षेपण होताना आपल्याला पाहायला भेटतं. क्लिअरिटी पाहू शकता कशा पद्धतीचे. नक्कीच कोणाला जर का सामन्यांसाठी असं प्रेक्षेपण पाहायला म्हणजे पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही आकाश घरत यांना संपर्क करू शकता. घरत नेटवर्क आपण पाहतोय प्रत्येक त्यांच्याकडे प्रत्येक क्षण टिपलं जातं. या पद्धतीने नेटवर्क आपल्याला पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा अभिषेक यांना पाहतोय आपण गोलंदाजी मार्कवर. हो चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषा पार. आणि वेफल्सचे ठरलेत हे मानकरी. वेफल्सचे मानकरी ठरलेत. म्हटलं जातं ना की त्या जर का चौकाराला चेंडू आदळला गेला तर तुम्हाला वेफल्स आणि मोजेटो यापैकी एखाद वस्तू तुम्हाला तिथून घ्यायची आहे, दिली जाणार आहे महेंद्रजी जाधव साहेब यांच्याकडून. काय फलंदाज कोण आहे? साहिल. नक्कीच आपल्याला थोड्याच वेळानंतर तिकडून तुम्हाला मोजेटो भेटणार आहे. सन्माननीय श्री महेंद्रजी जाधव साहेब यांच्याकडून आज 3 दिवसासाठी पूर्ण 3 दिवसासाठी ही सुवर्ण संधी असणार आहे. चला पुन्हा एकदा अभिषेक. कट केला आहे, स्क्वेअर कट केला आहे. चेंडू सरळ चालला आहे गोशांगी क्षेत्रामध्ये. तिकडे 1 धाव येताना आपल्याला पाहायला भेटले. पुढे देखील धावसंघ आपण पाहतोय 18 या आकड्यावरती जाताना आपल्याला पाहायला भेटते. पुन्हा सज्ज. हो हलक्या स्वरूपाचा चेंडू पडल्यानंतर कुठेतरी उसळी न घेणारा चेंडू पाहायला भेटला आणि निर्धाव चेंडूची सांगता स्थिरावलेला आपण धावसंख्या पाहू शकतो. 18 या धावसंख्येवरती जाऊन पोचलेली आहे. आतापर्यंत आपण साहिल यांची स्कोर कार्डवरती आपण पाहू शकता 6 चेंडूमध्ये 15 धावा. वासिम यांना पाहतोय आपण 5 चेंडूवरती 3 धावा. धावसंख्या झाली ती 18.
पुन्हा एकदा थोडंसं हलक्या पद्धतीने स्लाइस केलं आहे. जयेश चेंडूवर जातील तोपर्यंत एक धाव पूर्ण होताना आपल्याला पाहायला भेटते. या एक धावेने संघाची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 19 या आकड्यावरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या पाहतोय 19 या आकड्यावरती. म्हणजे जवळजवळ सरासरी आपल्याला 9.5ची इकडे पाहायला भेटते. तोपर्यंत देऊया एक संधी डीजेला. ऐकू एक सुमधुर संगीत. पहिला चेंडू पाहिला नेव्हिल. नेव्हिल म्हटलं तर एक वादळ आहे. वाह काय चेंडू पहा. मोठा धक्का मोठा आदरा. साहिल नावाचा वादळ येणार संपुष्टात. कारण हाच सेट बॅटर पाहिजे होता तोच झालंय. विकेट आले मोठी विकेट आले. म्हणजे विघ्नेश फायटर संघ इकडून पुढे कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल. कारण की याच फलंदाजाने आपण पाहिलंय 3 चौकार देखील आलेले आहेत त्याच्या बॅटीतून. आणि तोच गडी तंबूच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला भेटतोय. नेव्हिल म्हटलं ना तर नेव्हिल म्हटलं तर एक 40+ खेळाडू आहे. आणि त्याचा टप्पा तुम्ही पाहू शकता. त्याची स्पीड पाहू शकता. कोणत्या वेळेला लेग ब्रेक करणं कोणत्या वेळेला ऑफ ब्रेक करणं हे पुरेपूर त्यांना माहिती आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला आपला षटक कशा पद्धतीने हाताळावा हे त्यांना माहिती आहे. वळूया नेव्हिलकडे. नवीन बॅटर आपण पाहतोय समीर यांची देखील खेळी आपण पाहिलेली आहे. बरेच वेळा एक आक्रमक खेळाडू म्हणून यांची ख्याती पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला भेटलेली आहे. पुन्हा एकदा आपण नेव्हिल. हा कार्पेटमध्ये मारला चेंडू. पहा कुठे तर क्षेत्ररक्षक फंबल होताना पाहायला भेटलं. परंतु तत्पूर्वी आपण पाहू शकता एक धाव घेण्यामध्ये यशस्वीरित्या पार पाडली गेली. पुन्हा एकदा पहा आता पडल्यानंतर उसळी घेतल्यानंतर लेग ब्रेक होताना देखील आपल्याला पाहायला भेटलं. एक धाव आपण पाहतोय स्कोर कार्डवर आपण धाव संख्या पाहतोय 23. एक गडीच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा पहा कार्पेट मारण्यापर्यंत तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण होताना चुकी इकडे घडले. बॅकअप चुकीचा येताना पाहायला भेटला. चेंडू सरळ निघून गेला सीमारेषा पार. चौकार. चिपटी पिन वाला चार्जर मी काय करू माझा सर्व डॉक्युमेंट्स आहेत त्याचे. लक्षात इथे दे चला नवीन बॅटर आपण गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज कल्पेश यांना. पाहूया काय करतात. शेवटचं षटक असेल. पुन्हा एकदा एज अँड मिस. चेंडू सरळ निघून गेलाय घोषण क्षेत्रामध्ये. एक धाव येताना आपल्याला पाहायला भेटते. या एक धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोचली 28 या आकड्यावरती. पुन्हा एकदा पंच वळले. पंचांनी हात समांतर केलेले आहेत आणि सांगितलं अतिरिक्त चेंडू इकडे घोषित केलेला आहे. चेंडू 2 क्षेत्ररक्षकांना भेदून सरळ निघून गेलाय सीमारेषा पार. चौकार येताना भेटतो. कुठेतरी दोन्ही क्षेत्ररक्षक पाहू शकता त्याच पद्धतीने ज्या सिच्युएशनला उभे होते त्याच पद्धतीने उभे राहिले आणि चेंडू सरळ निघून गेला सीमारेषा पार. चौकार येताना आपल्याला पाहायला भेटतो. पहा दोघांची हालचाल होताना आपल्याला पाहायला भेटली नाही. आपण स्क्रीनवरती पाहू शकता.
हो पुन्हा एकदा टॅप स्वरूपामध्ये मारलेला चेंडू पाहायला भेटला. चेंडू सरळ निघून गेला घोषांकित क्षेत्रामध्ये. एक धाव येताना आपल्याला पाहायला भेटलं. या एक धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे 34 या आकड्यावरती. चला चला लगेच सामना ऑन करायचा आहे. सामना ऑन करायचा. सामन्याला जास्त वेळ घ्यायचा नाही आहे कृपया करून. पुढचा चेंडू पाहतोय कल्पेश सज्ज. हो हो समोरच्या दिशेने फटका गेला. तेवढं चांगलं क्षेत्र, तेवढी चांगली फेकी देखील आपल्याला पाहिलं होते. गडी होतोय बाद. मोठा धक्का समीर नावाचा इकडे पाहायला भेटतोय. जाऊया डीजेकडे, वळूया एक संधी. चांगली गोलंदाजी कल्पेशाने कमबॅक केलाय. पहा पहिल्या चेंडूवरती सिंगल येताना पाहायला भेटलं ना, त्यानंतर एक चौकार देखील आपल्याला पाहायला. त्यानंतर कमबॅक करताना आपल्याला कल्पेश पाहायला भेटत आहेत. पाहूया वसीम सेट बॅटर अजून देखील स्ट्राईकला होताना असताना आपल्याला पाहायला भेटतोय. पुन्हा पंच वळले. पंचांनी हात समांतर केलेत आणि अतिरिक्त धाव स्कोर कार्डवर होताना आपल्याला पाहायला भेटते. नियम क्रमांक 22 दंडित केलंय कल्पेश यांना. पुन्हा मागे येऊन मारण्याचा प्रयत्न. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण होताना आपल्याला पाहायला भेटत. पाहूया काय होतंय, काय घडतोय, काय बिघडतोय. पंचांनी बॅटिंग साईड आहे. बॅटिंग साईडून रेफर इकडे केलं जात आहे की चेक करायचं आहे. चला पंचांची नजर आणि नजाकत ही कोणीही ओळखू शकत नाही. पंचांनी बोट आसमानाकडे केलं आहे. गाडी होतोय बाद. समीर एक सेट बॅटर देखील तंबूच्या दिशेने जाताना पाहायला भेटतोय. म्हणजे या षटकातील आता शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला भेटणार आहे. पहिल्या शेटच्या चेंडूवरती किती धावा जमवल्या जातील. एक धाव घेण्यामध्ये यशस्वी होताना आपल्याला पाहायला भेटतोय. संघाची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 36 वरती. जिंकण्यासाठी आवाहन ठेवलंय ते 37 धावांचं. म्हणजे तुम्हाला चांगली फलंदाजी आता विघ्नेश फायटर या संघानं करावी लागेल. तर कुठे अपोजिट साईडला तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. कारण आपण पाहतोय ही स्पर्धा अजिंक्यतारा मित्रमंडळ आयोजित नगरसेवक चषक 2026 चा हा महासंग्राम. आणि या महासंग्राम सतत आपण पाहिलं 3 दिवसाची ही स्पर्धा आहे. आजचा शुक्रवार, शनिवार, रविवारी या नगरसेवक चषकाचा कोण होणार मानकरी हे नक्कीच आपल्याला भेटीस येणार आहे. आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये विवेक यांना, त्यानंतर आपण पाहतोय किरण यांना. चला बॅटर आपण पाहतोय एक साईडला आर्चिस, दुसऱ्या साईडला आपण पाहतोय सुशांत यांना. 38 धावांची म्हणजे 37 धावांची भला मोठा पाठलाग तुम्हाला करताना कुठेतरी तुम्हाला पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं असणार. म्हणजे अशक्य असं काय नसतं. तुम्हाला करण्याची तुमच्या क्षमता असणं गरजेचं आहे. ते क्षमता असण्यासाठी आहे ना तुम्हाला पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं आहे. 24 मध्ये 37. चला सामना ऑन करतोय. गोलंदाजी मार्कवर आपण समीर यांना पाहतोय.
पुन्हा एकदा स्लाइस केलंय आपण पाहतोय. चला शिवगण गर्जना संघ आणि साईराज संघ लगेच मंचाच्या दिशेने यायचंय. कर्णधार हा मोठा फटका गॅपच्या दिशेने, चेंडू सरळ निघून गेला सीमा रेषा पार. गोलंदाजाची गती, फलंदाजाची मती, गॅप शोधून मारलाय गोळीसारखा चौकार. तर दुसऱ्या साईडला आपण पाहतोय शिवगर्जना संघ. काटा इज कॉल, छापा आलाय. नक्कीच सायराजच्या दिशेने कॉल गेलाय. नक्कीच सायराज संघाच्या कर्णधारांना आयोजनाबद्दल, पर्व पहिला आहे, या पर्व पहिल्यातील आयोजनाबद्दल काय म्हणणार? चांगलंच आयोजन आहे, पहिलं वर्ष आहे पण खूप चांगलं वाटतं. नक्कीच काही कुठं राहिल्यासारखं असं वाटतंय का? कारण पहिला पर्वाचं आपण करतोय. आम्ही पाहिलं आहे की जे नौखे खेळाडू आहेत त्यांच्याकडून इकडे नियोजनासाठी आम्ही केलं आहे. प्रणितजी असतील, प्रीतमजी असतील, संकेतजी आग्रे असतील, त्यांच्याकडून म्हणजे बॉक्सचा एवढा नॉलेज नाही तरीसुद्धा आम्ही बोललो की कुठेतरी अजिंक्यताराची एखादा स्पर्धा झाली पाहिजे आणि ती नक्कीच तुमच्यासाठी आवडीनिवडीने आणले. आणि या स्पर्धेबद्दल, नगरसेवक चषकाबद्दल नक्कीच काय म्हणणं असेल? पहिलं वर्ष आणि असं थाटामाटात करतात आहे ते पण पहिलं म्हणजे अभिवादन देतो आहे प्रत्येक अजिंक्यताराच्या टीमला. आणि असंच आयोजन तुम्ही नेक्स्ट इयरला पण करा. सेकंड इयर येईल तर ह्याच्यापेक्षा उत्कृष्ट होईल तुमचं. पण ह्या टायमाला पण खूप चांगलं आहे, असं काय हे नाही आहे. धन्यवाद सायराज संघ. नक्कीच आमच्यासोबत सुनीलजी होते, एक नामवंत निष्ठावंत कर्णधार. नक्कीच त्यांची ख्याती देखील पालघर जिल्ह्यामध्ये बॉक्स क्रिकेट म्हटलं तर आहे. तज्ञ तर वळतोय सामन्याकडे जिकडे धावसंख्या झालेली आहे. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला भेटला आपल्याला. नक्कीच पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं आहे. तत्पूर्वी लक्ष वेधलं जाणार आहे स्पर्धेकडे जिकडे आपण दोन संघांमध्ये लढत आपण पाहतोय. हो, काय सेन्सिबल क्रिकेट. आर्चिस म्हटलं ना तर ह्या मैदानामध्ये
एक हुकमी फलंदाजी करणारे एक महत्त्वाचे बॅटर मानले गेलेले आहेत. बरेच वर्षापासून आपण यांना या स्पर्धेमध्ये खेळताना इथे जेवढ्या स्पर्धा होतात त्या प्रत्येक स्पर्धेमध्ये चांगली फलंदाजी करताना आपण आर्चिस यांना पाहिलेलं आहे. आता पाहूया पुढे आपण पाहतोय अमित विरुद्ध सुशांत यांची खेळी पहा. सुशांत यांची एक चांगली ओळख आहे. ओव्हरआर्म क्रिकेट असेल, अंडरआर्म क्रिकेट असेल, अंडरआर्म ओपन क्रिकेट असेल, या प्रत्येक ठिकाणी यांना आपण पाहिलेलं आहे. पंचांनी वाईटचा इशारा दिला आहे. पुन्हा एकदा अमित सज्ज. अमित विरुद्ध सुशांत. हो हो हो, चुकीचा फटका आपल्याला पाहायला भेटला. निर्धाव चेंडू सांगता षटक संपलेला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोचलेली आहे 16 या आकड्यावरती. आता पहा उलटा सुलटा समीकरण आहे. 12 वरती 21. चला अंपायर्स रिव्ह्यू इकडे घेतला गेलेला आहे. सन्माननीय पंच विवेकजी, आपल्याला वारंवार बरेच स्पर्धांमध्ये देखील आपल्याला बोलू नको. नाही ना हो, मला कम्प्लीट करशील तू. बोलूच नको. अंपायरचं नको. पायचं बाहेर पडलाय पण ते कधी पडलाय ते बघायचं. हवेत आहे. एवढं कधी वाचलं नाही तर न्यू बरं तरी दिलं. छोटू जाम हुशार आहे. यो तुमचा मेम बॉयजचं छोटू जाम हुशार आहे. आखो में इशारे होताना आम्हाला पाहायला भेटलं. किती झाले किती चला उलट सुलट समीकरण. चला थोडंसं जलद गतीने करायचंय. सामना चालू ठेवायचा. एक साईडला आपण पाहतोय मीम बॉयज, दुसऱ्या साईडला आपण पाहतोय विपक्ष मोरेगावातीलच एक मातंबर संघ, बलाढ्य संघ मानला जाणारा. थोडंसं चांगला खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला भेटला. त्याला देखील स्लाइस केलं. एकदा येताना पाहायला भेटलं. म्हणजे कुठेतरी ते दोघांमध्ये कॅल्क्युलेशन चांगलं पाहायला भेटतोय. जास्तीत जास्त सुशांत यांना स्ट्राईकला ठेवण्याची इकडे आपल्याला पाहायला भेटतंय. वसीम विरुद्ध आता सुशांत. हो, पुढे मारण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ निघून गेलाय आउट ऑफ द पार्क. गडी झालाय बाद. मोठा धक्का सुशांत नावाचा इथं येतोय संपुष्टात. डीजे नवीन बॅटर आपण पाहतोय. हो, मागे मारण्याचा प्रयत्न. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण प्रयत्न होता. फंबल होताना समीर होता आपल्याला पाहायला भेटलं. परंतु पहा एक धाव घेताना आपल्याला इकडे गौरेश पाहायला भेटला. गौरेश याला देखील आपण पुन्हा एकदा गडी होतोय बाद. पुन्हा एकदा मोठा धक्का आपल्याला पाहिजे. आर्चिस नावाचं वादळ देखील संपुष्टात. डीजे ओ काय फटका सजवलाय. चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषा पार. चौकार.
चौकार येताना इकडे कुठेतरी आता सामन्याची कलाटणी वेगळी होताना पाहायला भेटते. सिद्धेश आला, काय फटकेबाजी पाहायला भेटे. गोलंदाजीची गती आणि फलंदाजीची मती, गॅप शोधून मारलाय चौकार, गोळीबार सारखा चौकार आपल्याला पाहिलं. 11 पाहिजे, 11. कोणाची माहिती नाही, सांग, विचार कोणाला. 37 टार्गेट आहे, 37चा टार्गेट आहे. चला भीमबॉय संघ, जास्त वेळ घ्यायचा नाही प्लीज, विनंती असेल तुम्हाला. एक चावी सापडलेली आहे गाडीची, कोणाची असेल त्यांनी घेऊन जायची आहे, ओळख पटवून द्यायची आहे. पण नाव काय बॉलरचं? अयान. नवीन गोलंदाज पाहतो आपण अयान. ओ पुन्हा एकदा कार्पेट मध्ये 2 क्षेत्ररक्षण भेदून चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषा पार. इथे नजाकत आणि ताकदीचा सुंदर मेळ, जमिनीला चाटत चेंडू निघून गेलाय थेट सीमारेषा पार. पुन्हा एकदा आता टॅप केलेला चेंडू पाहायला भेटला, परंतु रनिंग बिटवीन द विकेट गौरेशमध्ये चांगली पाहायला भेटली. पहा, या चेंडूवरती जर का चौकार आला तर चौकाराची हॅट्रिक मानली जाईल, कारण की सलग 2 चेंडूवरती 2 चौकार आलेले आहेत सिद्धेश यांच्या बॅटेतून. आता जर आला तर सन्माननीय श्री प्रीतमजी बाईत यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. ओ मागे 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 थोडंसं मागे येऊन मारण्याचा, स्लाइस करण्याचा प्रयत्न, परंतु पहा कुठेतरी चुकी आपल्याला पाहायला भेटली. परंतु एक धाव येताना नशिबाची साथ देखील येताना पाहायला भेटली. आता 3 मध्ये 5, 3 चेंडू 5 धावा, समीकरण आपण पाहू शकता 3 चेंडू 5. मोठं बॅटल अयान. ओ कार्पेट मध्ये चेंडू सरळ निघून गेलाय सीमा रेषा पार, चौकार. सामन्याला कलाटणी कुठे आली, सिद्धेश आले. सिद्धेश यांनी 2 चौकार लागोपाठ मारले. पुन्हा एकदा नॉन स्ट्राईकला राहिले. त्याच्यानंतर गौरेश स्ट्राईकला गेले. गौरेश यांनी देखील 1 चौकार लगावला. त्याच्यानंतर समीकरण चेंज झाले. 12-21चा इक्वेशन असाच नाही बनला. आता गरज आहे 2 मध्ये 1ची. 2 चेंडू 1 धाव, म्हणजे चांगली फलंदाजी आपल्याला सिद्धेश यांच्याकडून पण म्हणावी लागेल, चांगली फलंदाजी आपल्याला गौरेश यांच्याकडून पण म्हणावी लागेल. चला आता 2 मध्ये 1, 2 मध्ये 1, अयान वर्सेस गौरेश. चांगला फटका, चेंडू सरळ डी झोन मध्ये जाताना पाहायला भेटलाय. 1 धाव पंचांकडून. विजयी संघ ठरतोय विघ्नेश फायटर संघ, पराजित झालेला संघ मीम बॉयज संघ. पुढील वाटचाली दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असतील. चला लगेचच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय.